नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं व्याख्यान समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांनी भारताच्या रचनेविषयी स्वातंत्र्योत्तर काळातली पंडित नेहरूंपासून ते आत्तापर्यंत कशा प्रकारे भारताची परराष्ट्र धोरणाची रचना केली गेली याविषयी त्यांनी विधानं केली. जाणून घेऊयात एस जयशंकर. मैं कहूँगा ये और ग्राउंडेड विचारधारा है ये, और भारत की विचारधारा है इंडिया की कम। उस समय कोई और लेने के लिए तैयार भी नहीं था, खाली हम थे, थोड़ा बहुत चीन भी था। तो पेट्रोल की कीमत कितनी बढ़ जाती है, तो आपके माने रोज के जीवन ये डिसीजन है, माने पेट्रोल का नहीं, आर्थिक निर्णय नहीं, फॉरेन पॉलिसी का डिसीजन। पर फॉरेन पॉलिसी का डिसीजन जो है आपके यहाँ आपके, क्योंकि एक बार पेट्रोल बढ़ना शुरू हो जाए, पेट्रोल की कीमत, तो इसका इन्फ्लेशनरी इम्पैक्ट होता है, हर महंगाई जो है जो हर जगह बढ़ जाती है। तो ऐसी बहुत सारी चीज कि आज हम सब लोग फोन का उपयोग करते हैं। अब हमें ये भी सोचना चाहिए कि ये फोन जो जिसका हम उपयोग करते हैं कहाँ बनता है, कहाँ से आता है, पूरे विश्व में फैल चुके हैं। एक देश नहीं है जहाँ हमारे लोग नहीं रहते। कुल मिला के अभी मैं कहूँगा नागरिक और हमारे मूल के लोग मिला के 3.5 करोड़ होंगे दुनिया में, तो इनका देखभाल भी हमारी जिम्मेदारी। तो अभी फॉरेन पॉलिसी, और अब हमें से कोई भी हो सकता है कि कल आप कहीं टूरिज्म के लिए बाहर जाए, हॉलीडे के लिए चले जाए, कुछ हो जाए, आज जो है आप उस विश्वास से जा सकते हैं कि मोदी की गारंटी जो है देश के अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी काही आक्षेपार्ह विधान केलं असं काँग्रेस पक्षाचं मत झालं आणि त्याकरता ज्येष्ठ विचारवंत हबप उल्हासदादा पवार यांनी या मतांच्या बाबतीमध्ये काही खंडन केले. आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काल भारताचे परराष्ट्र मंत्री पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एका मेळाव्यामध्ये बोलत असताना स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, त्यांच्या परराष्ट्र धोरणावर चिखलफेक करून, चारित्र्यहनन करून, खोट्या गोष्टी सांगून, घटनाक्रम वास्तव याची मोडतोड करून आणि अफवांच्या राजकारणाचा आधार घेत स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्वाची आणि परराष्ट्र धोरणाची जे लोकांची दिशाभूल करण्याचा खोटं सांगून प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो. आणि उच्चपदस्थ IAS अधिकारी म्हणजे IFS परराष्ट्र सेवेमध्ये काम केलेला एक कर्मचारी, अधिकारी मोठा, जो आज परराष्ट्र मंत्री आहे, त्याला सर्व गोष्टी ज्ञात आहेत. या सगळ्या माहीत असताना सुद्धा ज्यांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या पूर्ण परिवाराने सहभाग घेऊन अनेक वर्ष ब्रिटिशांच्या जेलमध्ये काढली, हाल अपेक्षा सहन केल्या, संघर्ष सोडला नाही आणि भारताचे पहिले पंतप्रधान या पदावर त्यांनी आरूढ होऊन अनेक वर्ष त्या पदावर ते कार्यरत होते. अत्यंत यशस्वी, लोकप्रिय, पुरोगामी नवभारताचे शिल्पकार निर्माण केले अशी उपाधी पंडित जवाहरलाल नेहरूंना दिली जाते. आणि जगाच्या इतिहासामध्ये जगन्मान्य असा समाजवादी आणि उदारमतवादाचा, लोकशाहीचा प्रणेता अशी त्यांची प्रतिमा होती. त्या प्रतिमेचं चारित्र्यहनन करून
त्यांची बदनामी करून, म्हणजे आज ते हयात नाहीत, आज इंदिराजी हयात नाहीत, आज राजीव गांधी हयात नाहीत, आज पंडित जवाहरलाल नेहरू हयात नाहीत, आज राष्ट्रपिता महात्मा गांधी हयात नाहीत, अशा हयात नसलेल्या महामानवांचं चारित्र्यहनन करून दिशाभूल करणं हा भारतीय जनता पक्षाचा स्थायी भाव आहे, हा मुळात संघाचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून त्यांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल व चीनबद्दल असेल किंवा सुरक्षा समितीतल्या सदस्यत्वाबद्दल असेल 1955 1950 ते आजपर्यंत संघाच्या माध्यमातून अनेक अफवा उडवल्या आहेत आणि त्या अफवा येथे सिद्ध झालं, त्याचं पार्लमेंटमध्ये खंडन झालं सप्रमाण पुरावे देऊन. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आजचे परराष्ट्र मंत्री भारताचं सुरक्षापद युनोमधलं जागतिक आमसभेतलं सुरक्षा समितीचं सदस्यत्व हे अमेरिकेने भारताला ऑफर दिली होती, पण भारताने ती अवेरली वगैरे वगैरे अशा प्रकारचं खोटं सांगून जयशंकरांसारख्या परराष्ट्र मंत्र्याला, उच्च शिक्षित परराष्ट्र मंत्र्याला एवढं ज्ञान पाहिजे की कोणताही एक देश भारताला किंवा कुणालाही सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व असेल किंवा आणखीन कुठलं असेल असं देऊ शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशात बारामती मतदारसंघ म्हणजे शरद पवार, त्यांची मुलगी सौ सुप्रिया सुळे आणि त्यांच्याच घरातली व्यक्ती सौ सुनेत्रा पवार, जी अजितदादा पवार यांची पत्नी आहे. राजकारण म्हटलं की त्याला देश, जात, धर्म, पंथ, घर, कुटुंब काही बंधनं नसतात आणि राजकारण राजकारणाच्या पद्धतीनेच कार्यरत असतं. अशा वेळेला एखादी झालेली टिप्पणी एखाद्या व्यक्तीच्या मनाला हळवं करून जाते. आज त्याचा प्रत्यंतर आपण पाहूया. एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला, यावेळी सूनला निवडून द्या. हे जे आहे त्याचं काय म्हणतात, काय बोलायचं? पौड फाटा ते बालभारती हा रस्ता आवश्यक आहे, नागरिकांची मागणी आहे. त्याच्यामध्ये गेले 25-30 वर्ष अनेक मतमतांतरं होत आहेत, पण नागरिकांना कर्वे रोडच्या समस्येचा उपभोग घ्यावा लागतो. होय, उपभोग म्हणतो मी त्याला, कारण ती गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. शिवामंत्री उज्ज्वल केसकर आदी मान्यवरांनी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लक्ष घातलं, पण अनेक वेळेला कोर्ट मॅटर झाल्यामुळे तो रस्ता काही होऊ शकला नाही. आता अंतिमतः त्याची पाहणी करण्याकरता एक विशेष समिती कोर्टाच्या माध्यमातून आली. आज त्याविषयीचा घेतलेला हा वृत्तांत. पौड फाटा बालभारती रस्त्याच्या संदर्भामध्ये सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी ही जी पुण्यामध्ये आली, सुनावणी घेतली. माझं म्हणणं आहे त्या समितीला अधिकार नाही. ही समिती सध्या सुप्रीम कोर्टाच्या अधिपत्याखाली काम करत नाही. सुप्रीम कोर्टाने 8 सप्टेंबर 2023 रोजी स्वतःच्या अधिपत्याकडून ही समिती पर्यावरण मंत्रालयाकडे दिली. त्याच्या टर्म्स अँड रेफरन्सेस या मंत्रालयाने निश्चित केलेल्या आहेत. त्यामुळे या समितीला पुणे महानगरपालिकेच्या पौड फाटा बालभारती रस्त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं माझं म्हणणं आहे. आणि या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये निकाल लागलेला आहे. तसंच दुसरी जनहित याचिका देखील दाखल आहे. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या संदर्भात ही समिती कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात किंवा कोर्टाच्या निर्णयाच्या वर जाऊन काही निर्णय करेल अशी या समितीकडे अधिकार नाहीत, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. माझी महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे की या समितीच्या समोर महानगरपालिकेने आपलं म्हणणं जोरदारपणे मांडावं आणि आम्ही जे पत्र देतो आहोत त्या पत्राच्या आधाराने ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे अधिवक्ता यांचे कायदेशीर मत घ्यावे आणि मगच या समितीच्या समोर आपलं म्हणणं मांडावं. कारण वेबसाईट मी चेक केल्या, कुठंही अशा प्रकारची तक्रार किंवा कुठेही अशा प्रकारचे निर्देश सुप्रीम कोर्टाने अगर पर्यावरण मंत्रालयाने या समितीला दिलेले नाहीत. या समितीला असं वाटलं की हे आपलं ज्युरिस्डिक्शन आहे म्हणून ते सुमोटो अशा प्रकारचं
सुनावणी पाहणी करतायत, त्यांना करता येईल का नाही हा वेगळा विषय. करता येत असेल तरी देखील महानगरपालिकेने कायदेशीर मत घेतल्याशिवाय या समितीला आपलं लेखी म्हणणं सादर करू नये. जेव्हा एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं त्यावेळेला दुसऱ्या समितीला कोर्टाच्या बाहेर जाऊन निर्णय करता येत नाही. या समितीचं ज्युरिस्डिक्शन हे सुप्रीम कोर्टाला सल्ला देणं किंवा पर्यावरण मंत्रालयाने त्यांच्याकडे जर काही काम सोपवलं असेल तर त्याप्रमाणे सल्ला देणं, पाहणी करणं, तपासणी करणं, व्हिजिट करणं आणि अहवाल देणं. कारण काय तज्ज्ञ माणसं आहेत पर्यावरण विषयक. त्यामुळे पौड फाटा बालभारती रस्ता न होण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांच्याबरोबर अजितदादा पवार यांचं मनोमिलन घडवून दिलं आणि मुंबईला जाताना पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ त्यांनी एक सभा देखील आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की पुण्याची सीट ही आमची सीट आहे आणि ती 100% निवडून येणार आहे. जाणून घेऊयात मुख्यमंत्री. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI, रासप अनेक आपले मित्रपक्ष आहे आणि सगळी ताकद जी आहे ही लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागलेली आहे. अनेक वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. एक महायुतीचं वातावरण आपण पाहतोय. खरं म्हणजे शिवसेना भाजप युतीची जी आपली सुरुवात झाली गेले 25-30 वर्षापासून, बाळासाहेब ठाकरे असतील, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजनजी यांच्या संकल्पनेतून शिवसेना भाजपा युती झाली. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहरातली निवडणूक आता अर्ज भरल्यानंतर रंगत आणेल हे निश्चितच. त्यामध्ये वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, त्याचबरोबर काही अपक्षही उभे राहतील आणि त्याच्यातनं खरी निवडणुकीची रंगत सुरू होईल. पण पुणे शहरामध्ये 21 लाखाहून अधिक मतदार आहेत ही महत्त्वाची बाब. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अगोदर 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील महत्त्वाची आहे आणि एकंदरीत मागच्या सर्व निवडणुका 16 निवडणुका 17 निवडणुका ज्या लोकसभेच्या झाल्या त्या पाहिल्या तर 47% 61% मतदान झालेलं आहे. अशा वेळेला 61% जेव्हा मतदान झालं त्या वेळेला काँग्रेससुद्धा जिंकलेली आहे आणि भारतीय जनता पक्षसुद्धा जिंकलेला आहे. तेव्हा पुणे शहरातल्या मतदारांचा कौल हा देशाचा कौल समजला जातो. मार्केटिंगमध्ये सुद्धा जे पुण्यात खपतं ते देशात खपू शकतं अशी एक धारणा आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.